तर मैत्रिणींनो, माता भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण बघू शकता आज वातावरण हे खूप असं ह्या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण बघू शकता महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस राहणार आहे। तर आपण ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी, पणजी, सांगली, विजापूर, बाकलकोट, हुबली या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस चालू आहे। तर आपण सोलापूर, सातारा, पुणे, अकलूज ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा चालू आहे। तर नांदेड, अकोला, नाशिक ह्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होत आहे। तर औरंगाबाद, अहमदनगर, वाशिम ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की वातावरणात खूप मोठा बदल झालेला असून आपल्याला अरबी समुद्रामध्ये जे क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर विशाखापट्टणम, बंगळुरू ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता मान्सूनपूर्व पाऊस हा चालू झालेला असून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस चालू आहे। तर आपल्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपली मशागतीची कामं झाली असतील तर आपण ज्या शेतकरी बांधवांची मशागतीची कामं राहिलेली आहे त्यांनी करून घ्यावं आणि या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस चालू आहे। तर आपण स्वतः काळजी घ्यावी। रानामध्ये विजा पडण्याची शक्यता दाट आहे। तर आपण बघू शकता अरबी समुद्रामध्ये जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे, जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अंदमान निकोबारकडून जे केरळकडे वाहणारे वारे आहे तर त्याचाही परिणाम महाराष्ट्र आणि इतर शेजारील राज्यांमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर आपण बघू शकता महाराष्ट्र राज्यातील नांदेड, सोलापूर, कोल्हापूर। तर मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्र लगतच्या काही तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झालेली असून जे क्षेत्र तयार झालेलं आहे त्याच परिणाम महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर आपण बघू शकता सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस हा किती पडणार आहे। इंडिया असेल, पंढरपूर असेल, जत असेल, तुळजापूर, बार्शी, पेठ ह्या भागामध्ये, इंदापूर आहे, बारामती आहे, सातारा हा आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडत आहे। तर मित्रांनो, हा जो चक्रवात सर्कल तयार झालेला आहे हा अरबी समुद्राच्या कडेला तयार झालेला असून त्याचा परिणाम आपण बघू शकता महाराष्ट्रातील कोल्हापूर, हुबली, सोलापूर, बल्लारी, हैदराबाद, नांदेड, नाशिकचा भाग आहे, कोल्हापूरचा भाग आहे। तर आपण बघू शकता सांगली, अकलूज, सातारा आणि सोलापूर, विजापूरचा भाग आहे। इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडण्याचा अंदाज आहे आणि सध्याच तरी तो दिसत आहे पडताना। तर बाकलकोट आहे आणि सांगलीच्या भागातील कोलवडीचा भाग आहे, निपाणीचा भाग आहे, रायबाग आहे, कराड आहे, विटा आहे, गोकाक आहे,
ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा हा पाऊस आपल्याला पाहताना दिसत आहे। तर मित्रांनो, हे वादळी सर्कल जो तयार झाल्यामुळं ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा चालू आहे। तर तुम्ही बघू शकता त्याचा हा परिणाम आहे। तर शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते नक्की लिहित चला आणि आपल्या भागामध्ये पाऊस झाला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तर धन्यवाद मित्रांनो।